वीर आणि उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे भीमा नदीचं पात्र आहे ते विस्तारितपणे आपल्याला वाहताना आणि प्रवाहित होताना पाहायला मिळतंय। सध्या आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणचे जे उमराणी बंधारा आहे त्या ठिकाणी आहोत। पलीकडे पाहू शकतो की पलीकडे जे आहे ते कर्नाटक आहे आणि आपण सध्या उभा आहोत ते महाराष्ट्र आहे। आणि हा जो आपण पाण्याचा प्रवाह पाहतोय ती भीमा नदी आहे, मोठ्या प्रमाणावर वाहत असताना आपल्याला चित्र पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की उजनी धरणातून जवळपास 1,10,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर पाण्याची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने आपण पाहतोय की दक्षिण सोलापूर असेल किंवा अक्कलकोट असेल या ठिकाणचे जे नदीकडचे गाव आहेत त्यातील अनेक शेती आहे ते पाण्याच्या खाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। तर जवळपास 15 जे बंधारे आहेत जे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते पाण्यामध्ये पूर्णपणे पाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण उमराणी बंधाऱ्यावर आहोत आणि हा जो बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे जे ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणा आहे ते ठप्प पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या पाहतोय की वडापूर असेल, आरळी असेल, भंडार कवटे असेल, सादेपूर असेल, औंध असेल, बरुद असेल किंवा चिंचपूर असेल हे सर्व बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण पाहतोय की वीर असेल, उजनी असेल यातून सातत्याने जो पाण्याचा विसर्ग आहे तो सोडण्यात येत असल्यामुळे येथील जो पाण्याचा प्रवाह आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। तसेच भीमा नदी काठची जी गावा असतील किंवा शेती असेल ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहतोय की सध्या आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहोत आणि सीमेवरचा जो उमराणी बंधारा आहे तो मोठ्या प्रमाणावर खुला केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन चंदन बलुजा, बुलेटिन मराठी, सोलापूर।